नमस्कार, मी डॉक्टर करुणा. आज आपण ओव्हर थिंकिंग बद्दल डिस्कस करू. ओव्हर थिंकिंग म्हणजे आपल्या डोक्यात जे विचारांचं चक्र चालू असतं. आता हे विचार कोणते असतात? प्रामुख्याने एक तर ते पास्ट बद्दल असतात. ओके, म्हणजे ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत, त्यांनी मला तसं बोललं, ती असं का वागली, मी असं केलं असतं तर, किंवा त्या फ्युचर बद्दल असतात. फ्युचर म्हणजे हे करू का, ते होईल का, तसं होईल का, आर्थिक अडचणी कशा पूर्ण होतील. तर आपले विचार जे असतात एक तर पास्ट किंवा फ्युचर बद्दल असतात. आता विचार दोन टाइप्सचे असू शकतात. एक असतं प्रॉब्लेम फोकस्ड, दुसरं असतं सोल्युशन फोकस्ड. सो सगळ्यात पहिले जेव्हा आपल्याला आपल्या हे विचारांचं चक्र बंद करायचं असेल त्यावेळेस इम्पॉर्टंट आहे की आपल्याला पहिले कॉन्शियस व्हावं लागतं. म्हणजे मी जेव्हा ठरवेल की नाही बस आता हे खूप झालं, मला यातनं बाहेर पडायचंय, त्यावेळेस आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. त्यावेळेस इम्पॉर्टंट काय आहे की सगळ्यात आधी तुम्ही तुमचे जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपले विचार शक्यतो काय असतात ते प्रॉब्लेम फोकस्ड असतात. म्हणजे आपण प्रॉब्लेम्स बद्दलच जास्त विचार करत असतो. त्यामुळे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही विचार आहेत ते विचार पेन डाऊन करा, लिहून काढा. आता हे आपले विचार झाले प्रॉब्लेम फोकस्ड. आपल्याला ह्या प्रॉब्लेम फोकस्ड विचारांकडनं शिफ्ट होऊन सोल्युशन फोकस्ड कडे जायचं आहे. म्हणजे हे जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या प्रॉब्लेम्सला मी काय प्रोबॅबल सोल्युशन्स काढू शकतो, काय काय सोल्युशन्स घेतले की माझे हे प्रॉब्लेम्स सुटू शकतील, असे एक लिस्ट बनवा. जेव्हा आपण असं ठरवतो त्यावेळेस आपोआप आपली जी विचारांची गती आहे ती थांबते आणि आपण प्रॉब्लेम्स कडनं सोल्युशनकडे आपलं माइंड डायव्हर्ट करायला स्टार्ट करतो आणि आपली जी थिंकिंग पॅटर्न आहे तो सोल्युशन फोकस्ड कडे हळूहळू व्हायला लागते. म्हणून मी सांगितलं दिस इज अ व्हेरी कॉन्शियस एफर्ट. जेव्हा तुम्ही ठरवणार की मला यातनं बाहेर पडायचं तेव्हा तुम्ही डेफिनेटली या ओव्हर थिंकिंगच्या पॅटर्नमधनं बाहेर पडू शकतात. थँक्यू.